फॅमिलीला फक्त विकेंडला बाहेर जाऊया असं म्हटलं आणि आम्ही थेट संभाजीनगरला पोहोचलो. कारण आमच्याकडे शॉर्ट ट्रिप म्हणजे गुगल मॅपसुद्धा कन्फ्यूज होतो. तर झालं असं, शनिवारी सकाळी प्लॅन झाला की चलूयात आणि कोणीच विचारलं नाही कुठे, किती लांब, किती खर्च. बस गाडी चालू केली आणि आम्ही निघालो. मग गाडीमध्ये बसल्या बसल्या पहिलं क्वेश्चन काय असणार आहे, ऑब्व्हियसली काही खायला आहे का. ऍक्च्युली रोड इतका सुंदर होता ना, प्रत्येक 10 मिनिटांनी गाडी थांबव, फोटो काढायचा आहे. ट्रिपमध्ये आम्ही साईट सीइंग्स कमी आणि इथे एक फोटो घेणार जास्तच केलं. आणि मग तेवढ्यात दिसलं की हॉर्स राईड. मुलांनी फक्त एक लुक दिला आणि माझं बजेट तिथंच संपलं. पण मुलांचा आनंद बघून ओके, वर्थ इट आहे ना. त्यानंतर नेक्स्ट स्टॉप एलोरा केव्स. आत गेल्यानंतर मुलांना हिस्ट्री समजावण्याचा प्रयत्न केला. पण 2 मिनिटांनी त्यांचा प्रश्न की मम्मा अजून किती चालायचंय ग. पण आम्ही कैलास टेम्पल समोर पोहोचलो आणि सगळे लिटरली वाव. आणि मग त्याच्यानंतर बीबी का मकबरा. आर्किटेक्चर बघून म्हणजे इतकं इम्प्रेस झालं. आणि माझ्या मुली की मम्मा फोटो काढ ना पटकन. आणि एका ट्रिपमध्ये हिस्ट्री पण झाली आणि इंस्टाग्राम कॉन्टेंट पण मिळाला. आणि त्यातच हर घर तिरंगा फ्रेम दिसला. मग आता फोटो न काढता पुढं जाणं म्हणजे माझ्या मते तर क्राईम आहे. सो ऑब्व्हियसली एक नाही, भरपूर फोटोज. आणि मग आत्ता आली ट्रिपची खरी अट्रॅक्शन, गुजराती थाली. सगळं समोर आलं ना की मग मी आधी खाऊ की सगळ्यांचा आधी व्हिडिओ करू याचंच कन्फ्युजन. पण शेवटी कॉन्टेंट थांबला आणि थाली सुरू झाली. मग डिनर झालं, रात्री थोडंसं फिरलो आणि मग सगळे खूप थकलो होतो. पण फोटोसाठी एनर्जी अजून शिल्लकच होती बरं का. तर असा झाला आमचा संभाजीनगर वीकेंड. थोडंसं ड्रायव्हिंग, थोडीशी हिस्ट्री, भरपूर फूड आणि त्याच्याहून जास्त फॅमिली ड्रामा. पण ऑनेस्टली असाच असतो ना परफेक्ट फॅमिली ड्रामा और परफेक्ट फॅमिली ट्रिप. तुमच्या फॅमिलीमध्ये चल बाहेर जाऊया म्हणणारा असा कोणी आहे का? आणि त्याच सोबत कुठे विचारल्याशिवाय निघणारे किती जण आहेत कमेंट करा. आणि अशाच रिअल फॅमिली ट्रिप्स, फूड आणि थोड्याशा ड्रामासाठी फॉलो करा.